सकाळपासूनच कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून पाहणी दौरा चालू केला आहे आणि आता हनुमाननगरमध्ये शाळा क्रमांक 24च्या भेट दिली आणि ॲक्च्युली त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की शाळा आतमध्ये असल्यामुळे तिथून काही गोष्टी सप्लाय होत नाहीत, कारण पूर्ण वेढा मारून जावं लागतो. मग त्यामुळे खूप काही गोष्टी अशा आहेत की शाळेच्या येतात पण आतमध्ये घेता येत नाहीत. मग त्यासाठी आपण शाळेच्या मागे जे पुनीत कंपनी आहे त्यांना आपली मीटिंग लावलेली आहे. त्यांच्याशी बोलणं करून आपला ठाणे बेलापूर रोड आणि शाळेला कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यांना एक पाठी एक नॉर्मल गेट करून आणि समोरच्या साईडनी पण गेट, कारण की स्थानिक रहिवासी गेटच्या आतमध्ये राहतात आणि त्यांच्या सांडपाण्यामुळे आणि हे सर्व व्यवस्थेमुळे ना शाळेचं नुकसान होतं आणि विद्यार्थ्यांवर पण त्याचं वाईट परिणाम पण होतात आणि तसंच पूर्ण सांडपाण्यामुळे हायजीनचा पण इश्यू येतोच तिथे पण. आणि मग त्यामुळे समोरही एक गेट आणि मागे एक अशा आपण आयुक्तांकडं मागणी करूयात आणि तसंच मुख्याध्यापकांनी पाठपुरावा पत्र दिलेले आहेत, मग त्याचा पाठपुरावा घेऊयात. अंगणवाडीची बेसिकली त्यांची अशी समस्या आहे की त्यांच्याकडे जागा अपुरी आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी एकत्र असल्यामुळे आरोग्य केंद्राचे जे काही वेस्टेज आहेत ते सगळं त्यांनी अंगणवाडीमध्ये ठेवलं. मग तिथं लहान मुलं आहेत, लहान मुलं खेळतात, ते करतात आणि त्यांना काही एवढं ज्ञान नाही आहे की इथं जायचं नाही, इथे यायचं नाही आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण लोखंडी वस्तू आहेत त्यांचं, तर त्यातनं लहान मुलांचं नुकसान होईल. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की भरपूर साऱ्या अंगणवाड्या घरगुती चालतात, त्यांना जागा भूखंड आपण उपलब्ध करून देऊ.